मृतदेह न्यायला जर तू आली ना, तुझ्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आल्याशिवाय राहणार नाहीत. तुझ्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आल्याशिवाय राहणार नाहीत. आणि तुझ्या डोळ्यातले अश्रू पाहून, तुझा रडका चेहरा पाहून हे क्रूर स्वभावाचे इंग्रज लोक हसल्याशिवाय राहणार नाहीत. आणि मरताना सुद्धा या इंग्रजांच्या चेहऱ्यावर मला हसू पाहायचं नाही, म्हणून माझं मेलेलं प्रेत न्यायला यायचं नाही. किती मोठं समर्पण आहे महाराज, किती मोठा त्याग आहे, किती मोठं खऱ्या अर्थाने वैराग्य आहे. एका कवीने वर्णन केलंय, सीमेवरती लढणारा जवान ज्यावेळेला शहीद होतो का नाही, त्या शहीद होणाऱ्या जवानाला आपल्या गावाविषयी, आपल्या आईविषयी, आपल्या पत्नीविषयी, आपल्या लोकांविषयी काय वाटतं ऐका. तलवारों पे सर वार दिए, अंगारों में जिस्म जलाया है, तब जाके कहीं हमने सर पे केसरी रंग सजाया है. त्या जवानाला आपल्या आईविषयी काय वाटतंय का. ओ माई मेरी क्या फिक्र तुझे, क्यों आंख से दरिया बहता है, तू कहती थी तेरा चांद हूं मैं और चांद हमेशा रहता है. त्याच्या पत्नीविषयी त्या शहीद होणाऱ्या जवानाला काय वाटतंय का. ओ हीर मेरी तू हंसती रहे, तेरी आंख घड़ी भर नम ना हो, मैं मरता था जिस मुकड़े पे, कभी उसका उजाला कम ना हो, तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू, तेरी खेतों में लहरावा, तेरी नदियों में बह जावा, इतनी सी है दिल की आरज़ू. हो 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 तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू. सगळ्यांनी मोठ्याने घोषणा द्यायची, सगळ्यांनी मोठ्याने घोषणा द्या. भारत माता की जय, वंदे मातरम. विठला 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 हे इतिहासातलं वैराग्य आहे महाराज. पुढचं सांगायचं म्हणजे पुराणातलं 2 मिनिटाचं वैराग्य सांगतो आपल्याला सर्वांना. रामायण माहिती आहे. रामायणामध्ये रामप्रभूला वनामध्ये जाण्याची वेळ येते. रामप्रभू वनामध्ये जायला ज्यावेळेला निघतात ना, अंगामध्ये वल्कल धारण करतायत, कौशल्या मातेच्या सदनी जातात. कौशल्या माता विचार करते, रामा आज तुझा राज्याभिषेक असताना अंगावरती राजवस्त्र न घालता अंगावरती वल्कल का धारण केलेली आहेस. त्यावेळेला रामप्रभूंनी सांगितलं, मला वनातलं राज्य प्राप्त झालेलं आहे, मी वनात निघालेलो आहे. कौशल्या मातेच्या लक्षात आलं रामाला वनवास झालेला आहे. कौशल्या माता पुन्हा पुन्हा मिठी मारते रामाला. कौशल्या माते पुढे प्रश्न उभा राहतो. एका बाजूला धर्म आहे, एका बाजूला पुत्राचं प्रेम आहे. धर्म असा सांगतो की रामाला वनात जाऊ दिलं पाहिजे, आणि पुत्राचं प्रेम सांगते की रामाला वनात जाऊ दिलं नाही पाहिजे. ऐका, धर्म शहाण्या माणसाने मोडायचा नसतो. आगा स्वधर्म जरी लोपला, सर्व सुखांचा थारा मोडला, का दीपासवे हरपला प्रकाश उजायचा. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, अंधारामधून दिवा घेऊन जर आपण चाललो आणि वारं जर सुटलं, दिव्याचं रक्षण कुणाला करावं लागेल? आपल्यालाच करावं लागेल, आहे का नाही? का गावातला गुरव येऊन करणार आहे? आपण जर एखाद्या वेळेला अंगणामध्ये झाड लावलं आंब्याचं, तर त्या झाडाचं रक्षण कुणाला करावं लागेल? आपल्यालाच करावं लागेल. का गावातली माणसं येऊन करणार आहे? ती त्याला कुंपण करावं लागेल, त्याला पाणी घालावं लागेल, त्याचं गुराढोरापासून रक्षण करावं लागेल.
आंब्याचं रक्षण आज केलं तर पुढं चालून आंबा आपल्याला फळ देईल, फूल देईल, आहे का नाही? वृक्षाचं रक्षण आज केलं तर पुढं ते झाड आपल्याला फळ देणार आहे. आज जर दिव्याचं रक्षण केलं तर दिवा पुढं चालून रस्ता दाखवणार आहे. तसं धर्माचं रक्षण जर आज आपण केलं, पुढं चालून धर्म सुद्धा आपलं रक्षण करणार आहे. लक्षात ठेवा, धर्मो रक्षती रक्षिता, असं शास्त्र आहे. म्हणून त्या धर्माचं रक्षण करायचं असतं. खऱ्या अर्थाने कौशल्या माता विचार करते, मी जर आज धर्म मोडला, माझ्या रघुकुलाची रीती मोडली. काय रीती आहे? रघुकुल रीती सदा चली आए, प्राण जाई पर वचन न जाए. रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. हो, सीता माता सुद्धा रामप्रभू सोबत निघतायत. सीता मातेला त्या ठिकाणी माहितीच नाही रामाला वनवास झालेला आहे. पण ज्याला माहिती होतं त्याला सीता माता म्हणते, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. सीता माता सुद्धा आणि रामप्रभू सोबत जायला निघते. लखनजीला माहिती होतंय. लखनजी क्रोधी होत आहेत, हातामध्ये तलवार घेत आहेत आणि विचारतायत, सांगा प्रभू, मला कुणी दिलाय तुम्हाला वनवास? ज्याने तुम्हाला वनवास दिला असेल त्याला मी अखंड वनामध्ये पाठवणार आहे. सांगा त्याचं नाव मला. प्रभू सांगतायत, अरे पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा दोषणा कुणाचा. माय कैकईना दोषी नवे दोषितात, खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा. दोषणा कुणाचा? मला वनात जावं लागतं, याच्यामध्ये माझ्या माता पित्याचा दोष नाही, माझ्या संचिताचा प्रारब्धाचा दोष आहे. प्रभू वनात जायला निघतायत. लखनजी पाठीमागं लागतायत. लखनजीला सांगितलं जातं, तू तुझ्या आईची म्हणजे सुमित्रा मातेची परवानगी घेऊन ये. ऐका, लखनजी सुमित्रा मातेकडे जात आहेत. मला सांगायचं, वैराग्य, त्याग आणि समर्पण तिन्ही एक शब्द आहेत. ऐका, समर्पण कसं असतं. लखनजी सुमित्रा मातेकडे वल्कल धारण करून गेलेले आहेत. सुमित्रा माता म्हणते, आज माझ्या रामाचा राज्याभिषेक आहे आणि अंगावर वल्कल जी अर्थी तू धारण केलेले आहेत, त्या अर्थी तुझ्या मनात माझ्या रामाविषयी काहीतरी काळी कपट भावना नक्कीच आहे. आता राम सावत्र मुलगा आहे, लक्ष्मण सक्का मुलगा आहे, तरी सुद्धा लक्ष्मणाविषयी आकस आहे, रामाविषयी प्रेम आहे. लखनजीच्या नेत्रात अश्रूच्या धारा येतात. लखनजी म्हणतात, आई तुला माहिती नाही, प्रभूला वनवास झालेला आहे, प्रभू वनात चाललेले आहेत, सीता मैया सुद्धा वनात निघालेली आहे. त्याला सुमित्रा माता म्हणते, अरे थोरल्या भावाला वनवास झालेला असताना, थोरला भाऊ वनात निघालेला असताना तू इथं काय करतोय? मी तुझी परवानगी घ्यायला आलोय आई, मी सुद्धा वनात जाऊ का ही परवानगी घ्यायला आलेलो आहे. सुमित्रा मातेचे शब्द आहेत, आहे का? सुमित्रा माता म्हणते, लहानपणी तुला रक्ताचं दूध करून पाजलं, पण त्या दुधाचे उपकार तू फेडले नाहीत, दुधाचा हिशोब तू दिला नाही. लखनजीला चुकल्यासारखी भावना होते, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतात. चरणाला स्पर्श करतायत लखनजी, काय चुकलं म्हणून याचना करतात. त्यावेळेला लखनजीला सुमित्रा माता म्हणते, शब्द ऐका, सुमित्रा माता म्हणते, अरे थोरला भाऊ वनात निघालेला असताना, 14 वर्षाकरता त्याची पत्नी त्याच्या सोबत निघालेली असताना, तू जर मला न विचारता त्यांच्या सोबत निघून गेला असतास तर मला माझ्या दुधाचा हिशोब मिळाला असता रे. पण परवानगी घ्यायला ज्या अर्थी तू येतोस ना, त्या अर्थी तू माझ्या दुधाचा हिशोब दिला नाही. माफी मागतायत लखनजी. आता सुमित्रा माता आणि लखनजीला उपदेश करते, ऐका, मला समर्पण सांगायचंय. सुमित्रा माता म्हणते, 14 वर्ष प्रभू सोबत राहा, पण लक्षात ठेव लक्ष्मणा, स्वप्नात सुद्धा कधी माझ्या रामाविषयी काळी कपट भावना तुझ्या मनात येऊ देऊ नको. स्वप्नात सुद्धा माझ्या रामाविषयी तुझ्या मनात कधी काळी कपट भावना येऊ देऊ नको, स्वप्नात सुद्धा. लखनजी म्हणतात, आई स्वप्न कधी पडत असतं ग? त्यावेळेला आई म्हणते, स्वप्न झोपल्यावरती पडत असतं. आई म्हणते, स्वप्न झोपल्यावरती पडतं. लखनजी म्हणतात, स्वप्न जर झोपल्यावरती पडणार असेल आणि स्वप्नामध्ये सुद्धा रामाविषयी काळी कपट भावना येऊ द्यायची नसेल, तर हा सुमित्रेचा लखन प्रतिज्ञा करतो की 14 वर्ष झोपणारच नाही. 14 वर्ष न झोपण्याची प्रतिज्ञा केली. कमीत कमी 2 तासाची तरी तुम्ही प्रतिज्ञा केली पाहिजे. काय माणसं इतकी झोपत आहेत कीर्तनात, काय सांगायचं महाराज. काय माणसं, बरं कीर्तनात झोपल्यावर उठवायला तरी माणसं आहेत. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, सुख भाव्यथा जन्माच्या. काय माणसं अशा ठिकाणी झोपतेत. एक माणूस माझ्यासोबत आळंदी पंढरपूरच्या वारीला आला पहिल्यांदाच, आणि आळंदीतून निघालो, पुण्यामध्ये 2-3 दिवस मुक्काम,
नाही नाही ती गबाळ गोळा केलं 2 पिशव्या भरून घेतल्या अंधारात बसून खायचं आणि मग पहाटे 3 वाजता बाथरूममध्ये गेलं बाहेर यायचं नाव नाही माणसं म्हणली महाराज कसला नमुना आणलाय गावाकडून 200 लोकांची रांग लागली सकाळी पहाटे 3ला गेलेला आता 6 वाजले ते तरी बाथरूममध्ये बाहेर यायचं नाव नाही बघा काय झालंय त्याला जागं करा त्याच्या काय गोळ्या फिळ्या संपल्या का काय दरवाजावर थापा टाकल्या आणि त्याला आतून बाहेर काढला म्हटलं बाबा आतमध्ये एवढ्या वेळ काय करीत होता तो म्हटला जरा डोळा लागला होता की आता तिथे झोपायची जागा लोक तिथं सुद्धा झोपत येत मग इथं झोपलेलं काय वाईट आहे लखंडीने 14 वर्ष न झोपण्याची प्रतिज्ञा केली खऱ्या अर्थाने हे समर्पण हा त्याग माझ्या जीवनामध्ये संत सहवासाने प्राप्त झालेला आहे त्यालाच महाराज वैराग्य म्हणतायत अभंगाच्या प्रथम वैराग्याचे भाग्य वैराग्याचे भाग्य ओ ओ ओ वैराग्याचे भाग्य वैराग्याचे भाग्य
संत संग हाची लाग. जीवनामध्ये वैराग्य आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे महाराज. असं वैराग्य आपल्या जीवनात धारण करणं लखनजीसारखं, भगतसिंहासारखं. आपल्याला प्रपंचावरचं ममत्व सुटत नाही. धर्मासाठी, संतासाठी, भगवंतासाठी, गावासाठी हे वैराग्य त्याग आपल्याला शक्य आहे का? सहजासहजी शक्य नाही महाराज. अगदी पूर्वीच्या काळामध्ये गावगावच्या दिंड्या आणि पंढरपूरला जात होत्या. आता तर जातेतच, पण पूर्वी तर वाहनं नव्हती, सगळी लोक पायी जायची त्याच्यामध्ये. आणि मग गावातल्या काही महिला निघायच्या. तशा गावातल्या एका महिलेचं वर्णन जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. ममत्व कसं असते बघा. आवा चालली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा, बोचकं बांधलं आणि गाठोडं बांधलं, निघाली पंढरपूरला. वेशीपर्यंत गेली, तिच्या काय ध्यानात आलं काय माहिती, माघारी आली आणि सुनबाईला म्हणायला लागली, सुनबाईला म्हणायला लागली, ऐके वचन सादर बाळे, करी जतन फुटके पाळे, परिसे गे सुनबाई, नको वेचू दूध दही. अनेक प्रकारचे उपदेश सुनबाईला करायला लागली. परिसे गे सुनबाई, नको वेचू दूध दही. घरामध्ये हे बघ म्हटली, दही दूध लोणी भरपूर आहे, मी पंढरपूरला गेले म्हणून दही दूध लोणी विकशील आणि पैसे मिळवशील. दही दूध जर कोणाला विकलं तर तुझी सगळी गिरायकं मला माहिती आहे, ते तुझं काही खरंच नाही म्हटले आल्यावर. आणि ती सांगायला लागली सुनबाईला, जाऊ का म्हणली पंढरपूरला. आवा चालली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा. माघारी आल्यानंतर पुन्हा सुनबाईने विचारलं, काय झाला त्या बाई, कशासाठी माघारी आला? वळवटक श्रीचे लिंपण नको फोडू मज वाचून. वळवटक श्रीचे लिंपण म्हणजे पूर्वी घरामध्ये कणग्या होत्या, त्याला लिंपण केलेलं जायचं शेणानी मातीने. त्याच्यामध्ये कुरवड्या भातुड्या काही महत्त्वाचं खास वस्तू ठेवल्या जायच्या. आणि मग त्या सासूला वाटायला लागलं, मी पंढरपूरला गेल्यावर ही सुनबाई काय करील, ही कणगुलं फोडेल म्हणले. म्हणले काय करील, भातुड्या बाजून काय लेवाक म्हणली, कणगुलं जर फोडलं तुझं तोंडच फोडेल म्हणले आल्यावर, तुझं काय खरं नाही. जाऊ का म्हणली पंढरपूरला. ती म्हणली, मी कशाला तुमच्या भातुड्या बाजून खाते. आवा चालली पंढरपुरा. पुन्हा वेशीपर्यंत गेली. पुन्हा तिच्या काय ध्यानात आलं काय माहिती, वेशीपासून आली घरा. पुन्हा माघारी आली. माघारी आल्यावर मग ती सुनबाई म्हणायला लागली, आत्याबाई अहो दिंडी पार तिकडे लांब गेली म्हणली, तुळजापूरच्या मुलीने इकडंच कुठं चक्रा मारायला लागला. अहो दिंडी जाईल, जाऊ दे म्हणली, महत्वाचं सांगायचं राहिले. काय राहिले महत्वाचं, उखळ मुसळ जाते माझे मन गुंतले ते. अगं घरामध्ये उखळ आहे, मुसळ आहे, जात आहे, आणि काय साधं सुद्धा आहे का. माझ्या माहेरच्या माणसाने आणि राजस्थानहून दगड आणून घडवून बनवून घेतले, आणि मी नाही असा गैरफायदा घेऊन शेजारच्या महिला येतील आणि आम्हाला कुठं हरभऱ्याची डाळ दळू द्या आणि तुरीची डाळ दळू द्या, डखा सुद्धा लावू देऊ नको. खोटा मोडल्यावर काय त्यांचा बाप भरून द्यायचा काय म्हणले, अजिबात हात लावू द्यायचा नाही. जाऊ का म्हणली पंढरपूरला. जाऊ त्या बाई, मी काय कुणाला उखळाला मुसळाला हात लावू देत नाही. आवा चालली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा. माघारी यायला लागल्यावर दिंडीतल्या बाकीच्या बाया म्हणाल्या, सोकू सारख्या तुझा चक्रात चालू आहे. त्या म्हणली, माघारीच काय जाते पुन्हाच काय येते, तुला पंढरपूरला खऱ्यानंच यायचं आहे का. अगं म्हणली, मला खऱ्यानंच यायचं आहे, पण जरा सुनबाईचं मला तुम्हाला माहीत नाही म्हणली, आमची सुनबाई किती हुशार आहे, जरा तिला उपदेश करून येते. सुनबाईकडे पुन्हा आत्याबाई माघारी आली. आता आत्याबाई कशासाठी माघारी आलात. माझे हातीचा कलवडू मज वाचूनी नको फोडू. कलवडू म्हणजे गवऱ्याचा ढिगारा. गवऱ्याचा ढिगारा हे बघ म्हणली, ह्या गवऱ्याचा ढिगारा मी रचून ठेवलेला आहे. 108 गवऱ्या आहेत त्या, आणि मी नाही म्हणून उगा गॅस संपला म्हणून गवऱ्या जाळीत बसू नको का. मला पुन्हा कामाला यायचं नाही त्या का म्हणली गवऱ्या. अजिबात गवऱ्या म्हणली जाळू नको. जर गवऱ्या जर जाळल्या तर आल्यावर महिनाभर गवऱ्या तपायला होईल. मग जाऊ का म्हणली पंढरपूरला. अहो नाही, मी आता गवऱ्या जाळत नाही, जावा तुम्ही पंढरपूरला. पुन्हा पंढरपूरला निघाली. पंढरपूरला जाता जाता वेशीपर्यंत गेली. पुन्हा आवा चालली पंढरपुरा. हे असं पहाटे 4 वाजता चाललं. थोडक्यात सांगतो ऐका. वेशीपासून आली घरा. माघारी आल्याच्या नंतर ती सुनबाई म्हणायला लागली, आत्याबाई आता काय राहिलं. अगं लय महत्वाचं राहिले म्हटली. भिक्षुका आली या घरा, सांग गेली पंढरपुरा. एखादा जर मी नसताना एखादा भिक्षुक आला, याचक आला, वाडा भाकरी, वाडा ज्वारी बाजरी हरभरं काय तर वाडा असं म्हणल्यावर त्याला सांगायचं, हे वाघ म्हणे आमच्या घरची कारभारीन कोण आहे, सासूबाई. ती कुठं गेलेली आहे, पंढरपूरला गेलेली आहे. ती महागारी असतो तुला शिळ्या भाकरीचा तुकडा सुद्धा मिळायचा नाही, असं त्याला सांगायचं. जाऊ का म्हणली पंढरपूरला. जावा म्हणली पंढरपूरला, कुणाला काय सुद्धा वाढणार नाही. आवा चालली पंढरपुरा. वेशीपासून पुन्हा अजून महागारी आली. आता महागारी का आली, सुनबाईला टेन्शन आलं. सुनबाईला वाटलं आता आत्या काय पंढरपूरला जात नाही. आधी आनंद झाला होता सुनबाईला, 4 दिवस तेवढंच आनंदानं राहता येईल, मोकळे स्वातंत्र्य मिळेल मला. पण आत्या काय आता सासूबाई काय पंढरपूरला जाणार नाही. का आलात आत्याबाई, कशासाठी माघारी आलात. त्यावेळेला सासूबाईने सांगितलं, हे बघ म्हटली सुनबाई, मी घरी नाही म्हणून भक्षी म पिता हारो नको फारसी वरी सरू म्हटली. मी नाही म्हणून उगा दुपारच्या पारी
इंद्रायणी तांदळाचा भात करून आणि तुपाची वाटी घेऊन खात बसशील. आधीच तुझं वजन वाढायला लागलंय, काट्यावर उभा केलं तर 2दा काटा फिरतोय म्हणली, आणि पुन्हा काय तसलं काय मी नसताना डबल जेवायचा नाद करू नको असं म्हणलं. आता खायचं प्यायचं काढल्यावर सुनबाईला रागच आला. सुनबाई म्हटले, आवा त्या बाई तुम्ही काय काळजी करू नका. मी म्हणले तुमचं दूध सांभाळते, दही सांभाळते, उकळ सांभाळते, जातं सांभाळते, गवऱ्या सांभाळते, वळवट क्षीरीचं ती कणगुलं सांभाळते, सगळं सांभाळते. तुम्ही पंढरपूरला जावा, पंढरपूरला जावा, पंढरपूरला जावा 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 असं म्हणल्यावर ती सासू म्हणली, आता गण मला जावा जावाच म्हणायला लागली. मला कोणी सुद्धा गावात पंढरपूरला जावा म्हणलं नाही, तूच मला जावा जावा, आमचं ह्यानी सुद्धा गावा मला म्हणलं नाही ते की जावा पंढरपूरला, आणि तू मला काय पंढरपूरला जावा जावा म्हणायला लागली, आणि तुझ्या म्हणण्याने मी जात असते काय म्हणली. आता हे बघ म्हणली, आतापर्यंत मी पंढरपूरला जाणार होते, पण तू मला जावा जावा म्हणायला लागली का नाही, आता तर मी जातच नसते बघ म्हणले. तू का म्हणे ऐसे जन गोविले माये करून. महाराज सांगतायत हे सगळे जन मायेनं व्यापलेले आहेत, गुंतलेले आहेत. ममत्व यांच्या ठिकाणी संसाराचं आहे, यांच्या ठिकाणी वैराग्य प्राप्त होणं शक्य नाही. ते कधी शक्य होईल? संताच्या सहवासाने प्राप्त होईल. वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग. अशा वैराग्याचे अनेक प्रकार आहेत. महाराज 2-3 प्रकार तुमच्या समोर मांडतो. एक विवेकपूर्वक वैराग्य आहे, एक दृष्टीदोषपूर्वक वैराग्य आहे, एक अरुचिपूर्वक वैराग्य आहे, एक भगवतरतीपूर्वक वैराग्य आहे. ऐका, विवेकपूर्वक वैराग्य म्हणायचं कशाला? विवेक म्हणायचा कशाला? आत्मा सत असून तद्व्यतिरिक्त असणारं सर्व जगत हे असत आहे, असा ज्याचा दृढ निश्चय झालेला आहे त्याला विवेकी पुरुष म्हणा. हा विवेक ज्याच्या जवळ आहे त्याला वैराग्याची प्राप्ती होते. मग हा विवेक कुठं सापडतो? चंद्रू ते चंद्रिका, शंभू ते अंबिका, संत ते विवेका. असं नाही की जे विचार करण्याची कुवत ज्याच्या जवळ आहे त्याला विवेक म्हणा. काय काय माणसं नुसता विचार करतात, कृतीमध्ये आणत नाहीत. एका माणसाच्या घरासमोरून रोज म्हशी चरायला जायच्या. त्यातली एका म्हशीची शिंग गोल गोल आकाराची होती. त्यानं विचार करायचा, इकडून जर मी उडी मारली शिंगामध्ये तर पलीकडेच निघत. पण 6 महिने त्यानं विचार केला. संध्याकाळी महाराजांचं कीर्तन म्हणजे माझंच गावात कीर्तन झालं, आणि मी कीर्तना सांगितलं माणसाने नुसता विचार करू नये, विचार केलेला कृतीमध्ये आणला पाहिजे. त्यानं तेवढंच लिहून घेतलं आणि सकाळी मसराची वाटच बघायला लागला. आणि म्हशी चराय निघाल्या, त्यानं गोल गोल आकाराची शिंगाची म्हैस बघितली का नाही, त्याला रात्रीचं कीर्तन आठवलं. टुंदिशी उडी मारली म्हशीच्या शिंगात. पण ती म्हैस त्याला वाटत होतं इकडून उडी मारल्यावर पलीकडे निघत, पण ती म्हैस काय साधी सुधी नव्हती, मंगरुळातली होती. आणि ती म्हशीनं काय पलीकडे जाऊ दिलं नाही. तो मधोमध अडकला. सगळ्या गावात ती म्हैस फिरायला लागली. मंदिराला, कंचेश्वर भगवंताच्या मंदिराला, पांडुरंगाच्या देवळाला, इकडं पाटलाच्या वाड्याला, चिंचेच्या झाडाला, ह्याच्या सगळ्या बरगड्या मोकळ्या झाल्या. गावातलं भजनी मंडळ गोळा झालं. त्यांनी कसं तर म्हशीला धरलं आणि त्याला अडकलेल्या व्यक्तीला बाजूला काढलं आणि म्हणले, रामभाऊ तुम्हाला काय कळतं का म्हणले, असलं काय करायच्या आधी जरा विचार तरी करायचा. त्यांनी सांगितलं, तुम्हाला काय वाटलं मी विचार केला नाही का? 6 महिने झालं एवढाच विचार करीत होतो. कसला? म्हशीच्या शेंगात उड्या आणायचा. असा विचार करून काय उपयोग नाही. विवेकपूर्वक वैराग्य. दृष्टीदोषपूर्वक वैराग्य कशाला म्हणायचं? दृष्टीमध्ये दोष असेल आणि वैराग्याची प्राप्ती झाली तर त्याला दृष्टीदोषपूर्वक वैराग्य म्हणा. साखर गोड आहे, पण डायबिटीज झालेल्या व्यक्तीसाठी साखर कशी आहे? कडूच आहे, विषयुक्त आहे, म्हणून त्यानं केलेला त्याग त्याला दृष्टीदोष म्हणा. चला पुढं. अरुचिपूर्वक वैराग्य. अरुची कशाला म्हणायचं? काही माणसाला जीवन जगताना अरुचीच येत नाही महाराज. विषयाचं सेवन करून करून माणसं अगदी दात राहिले नाही तरी सुद्धा माणसाला काय होते? अरुची येत नाही. बघा कशी. एक आजीबाई कीर्तन झालं जवळ आली, मला म्हणायला लागली, महाराज मला माळ घालायची. आता आजीचं वय 90 वर्षाचं. मी म्हटलं, आजीबाई आजपर्यंत माळ घातली नाही आणि आता तरी का माळ घालायचं? काय म्हणले, चावा नाही म्हणून माळ घालायची. काय करावं? म्हणजे अजूनही काय तिचं विषयावरचं प्रेम कमी झालेलं नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, व मिलिया अन्ना लाळन घोटी जेवी रसणा अंगण सुया लिंगणा प्रेताची या. एखादा व्यक्ती ओकारी करतो, तिकडं त्या दुसऱ्या व्यक्तीला जावं वाटत नाही. एखादा व्यक्ती मरून पडतो, प्रेत पडलेलं असतं, त्याला काय मिठी मारून बसा वाटतं का कुणाला? अजिबात नाही. आणि जरी मिठी मारलेली असली कुणी तरी ती मिठी काय खरी असते का महाराज? अजिबात नाही. हे सगळं नाटक आहे. त्या जर मिठी मारलेल्या व्यक्तीला जर म्हटलं आता त्या सरणावर रचलेलं आहे ना, आता मार मिठी, आता तू मिठी मारेल का? अजिबात नाही. काय काय माणसं महाराज इतकी नाटक करतात. तुमच्यातलं नाही बरं का सांगत. आमच्या गावामध्ये एक तरुण मुलगा गेला. त्याचा मामा का रडत होता. त्याचं नाव बबल्या होतं मेलेल्याचं. आणि कसा रडत होता, बबल्या बबल्या कुठं गेला रे? आता कुठं गेला ह्याला माहित नाही कुठे गेला. ते काय अवघड आहे सगळं. म्हणजे अशी परिस्थिती आहे महाराज. म्हणजे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याच्यावर प्रेम कुणी करत नाही. मेल्यानंतर त्याच्यावरचं प्रेम सगळं त्यांचं जागं होत असतं. अर्थात
हा सगळा दिखाऊ बाजार आहे. नाही कुणाचे कुणी तुझे न फिरे कोणी, अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी, इष्टमित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी, येथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचून. अर्थात जीवनामध्ये आपल्याला इहलोकातून कुणी सोडवणूक करणार नाही. आपल्यालाच त्याचं नाव घ्यावं लागेल, आपल्यालाच भजन करावं लागेल. सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने भजन करायचं. हातवरी घ्या, मोठ्या प्रेमाने भजन करायचं. लाडक्या बहिणी घ्या हातवरी. प्रत्येक महिन्याला पगारी घेताय, मला सांगा कुठं काय कामाला गेले होते का, काहीतरी पगारी चालू घ्या की हातवरी, सांगायला लागलो हातवरी घ्या. आणि मग मला सांगा असले फुकटचे आलेले पैसे पुण्या महाराजाच्या शापानं बंद होतील काय सांगता येते. मग ती पैसे बंद होणे म्हणून महाराजाच्या पायावर 500 रुपये व्हावे लागत असते नाही का नाही. हातवरी घ्या. विठोबा रखुमाई जय जय गोपाल रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय गोपाल रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा, 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 वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग, संत कृपेचे हे दीपकरी साधका निष्पाप. जीवनामध्ये हे वैराग्य आपल्या जवळ असलं पाहिजे. या वैराग्याची गरज का आहे माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात ऐका. ते हे